नमस्कार सगळ्यांना. शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. जर तुमच्या पण शेतात ही 2 पिकं उगवत असतील तर तुम्हाला सरकारकडून पैसे मिळणार आहेत. आता ती 2 पिके कोणती आहेत, तसेच त्यासाठी कोणती काय प्रक्रिया असेल, अर्ज कसा करायचा किंवा कुठे करायचा आणि त्या 2 पिकांची काय आहेत नावे, हे सगळं व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्या शेतकऱ्यांना ह्या योजनेची माहिती मिळेल आणि त्यांना पण हा लाभ घेता येईल. तर चला मग चालू करूयात की काय आहे ह्याची सविस्तर माहिती. ठीक आहे, बघा. ई-के-वाय-सी ऑनलाईन प्रोसेस. शेतकऱ्यांनो, के-वाय-सी केली आहे का? या 2 पिकांसाठी सरकार देते पैसे. जाणून घ्या ऑनलाईन प्रोसेस. ठीक आहे, बघा. आता मागील वर्षाच्या खरीप हंगामात कपाशी आणि सोयाबीन पीक लागवड केलेल्या आणि ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद केलेल्या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परंतु ही मदत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना के-वाय-सी करून घ्यावी लागणार असल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. म्हणजे मागच्याच वर्षी खरीप हंगामामध्ये कपाशी आणि सोयाबीन पीक लागवड केलेल्या शेतकऱ्यांना, तसेच जर त्या शेतकऱ्यांनी त्या शेतकऱ्यांनी जर पोर्टलवर नोंद केली असेल, अशाच शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. म्हणजे फक्त पीक तुमच्याकडे आहे तर त्याची तुम्हाला नोंदणी पण करावी लागणार आहे पोर्टलवर. ठीक आहे, त्याची. त्यामुळे कुठल्या पोर्टल, ई पीक पाहणी पोर्टलवर तुम्हाला त्या पिकांची लागवड केली आहे अशी नोंद करावी लागणार आहे. असं केलं असं तुम्हाला पैसे मिळत आहेत. ठीक आहे, पण आता इथून पुढे ही मदत मिळवण्यासाठी तुम्हाला ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे असं सरकारचं मत आहे. इथून पुढे जर तुम्हाला हे पैसे चालू ठेवायचे असतील तर तुम्हाला ई-के-वाय-सी करणं गरजेचं आहे. ठीक आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या परिपत्रकानुसार 2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना 1,000, तर 2 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ₹5 अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. म्हणजे बघा, आता काय, 2 हेक्टरपेक्षा जर कमी असेल तुमचं क्षेत्र तर त्या शेतकऱ्यांना ₹1,000 मिळणार आहेत. तसेच 2 हेक्टरपेक्षा जास्त असलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ₹5, म्हणजे प्रत्येक हेक्टरला ₹5, ₹5,000. ठीक आहे, असं तुम्हाला मिळणार आहे. असं अर्थसहाय्य तुम्हाला भेटणार. त्यामुळे बघा तुमचं किती हेक्टर आहे तुमचं क्षेत्र, त्यानुसार तुम्हाला पैसे मिळून जातील. ठीक आहे. महत्त्वाचं म्हणजे यासाठी शेतकऱ्यांनी कपाशी सोयाबीनच्या लागवडीनंतर ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदणी केलेली हवी. तशी नोंद नसेल तर तलाठ्यांकडून 7/12 उताऱ्यावर या पिकाची लागवडीची नोंद केलेली असणे आवश्यक आहे. ठीक आहे, म्हणजे फक्त तुमच्याकडं पीक असून चालत नाही आहे. तुम्हाला सोयाबीन आणि कपाशी पीक आहे तुमचं, पण त्याची नोंद जर पोर्टलवर नसेल तर तुम्हाला हे लाभ भेटणार नाही. तुम्हाला आधी ते पोर्टलवर नोंद करावी लागणार आहे त्याची. पण जर तशी नोंद नसेल तर तुम्ही तलाठ्याकडूनही 7/12 उताऱ्यावर ह्या पिकाच्या लागवडीची नोंद केलेली असणे आवश्यक आहे. दोन्हीपैकी एक तुम्ही करू शकता. तर ऑनलाईन पण करू शकता किंवा तलाठ्याकडे जाऊन 7/12च्या उताऱ्यावर तुम्ही त्या पिकाच्या लागवडीची नोंदही करू शकता. ठीक आहे. ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद करताना आधार क्रमांकाची पोर्टलवर माहिती भरलेल्या तर खात्यावर मदत मिळणार आहे. ठीक आहे, म्हणजे आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे, क्रमांक त्याच्याकडे. अनेकदा शेतकऱ्यांची सामायिक खातेदार असतात. सामायिक खातेधारकांनी इतर खातेधारकांची संमती घेऊन स्वयंघोषणा प्रमाणपत्र सादर करतील अशा खात्यावर ही मदतीची रक्कम जमा करण्यात आली आहे. ठीक आहे. त्यामुळे पण आता जर तुमचं वैयक्तिक आणि सामायिक खातेदार यांची प्रति पीक 2 हेक्टरची मर्यादा स्वतंत्रपणे करावी लागणार आहे. ठीक आहे, बघा. म्हणजे तुमचं जर काही काय असतं, सामायिक पण असतं खातं शेतकऱ्यांचं, जर ते असं असेल तर तुम्हाला त्यांची संमती घ्यावी लागणार आणि स्वयंघोषणापत्र जाहीर करावं लागणार आहे. ठीक आहे. आता जर तुम्हाला के-वाय-सी करायची असेल तर ती कशी करायची के-वाय-सी? आता ह्याच्या 2 पद्धती आहेत. ठीक आहे. एक म्हणजे शेतकऱ्यांनी त्यांच्या कृषी सहाय्यकाशी संपर्क करावा. कृषी सहाय्यक त्यांच्या लॉग इनमधून शेतकरी खातेदाराच्या आधाराला जोडलेला मोबाईल क्रमांकावर OTP पाठवून के-वाय-सी करून घेतील. ठीक आहे. म्हणजे तुम्ही तुमचा कृषी सहाय्यक जो असणार आहे त्याला संपर्क करा, तो तुमचं ई-के-वाय-सी करून देणार आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त लागणार आहे आधार क्रमांक आणि तुमचा मोबाईल नंबर जो जोडलेला असेल तर आधारशी. म्हणजे आधार क्रमांकाला मोबाईल क्रमांक जोडलेला आवश्यक असणार आहे. त्या मोबाईलवर जो OTP येईल त्या OTPद्वारे तो करून देईल तुम्हाला. ठीक आहे. दुसरी पद्धत अशी ऑनलाईन पद्धत आहे, ज्यासाठी https://SCA/GRIDBT/MAHAIT.org या संकेतस्थळावर जावे. मुख्य पानावर डिसबर्समेंट स्टेटस. ठीक आहे, ते क्लिक करून तेथे शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक टाकावा. त्यानंतर OTP टाकून ई-के-वाय-सी पूर्ण करावं. म्हणजे तुम्ही स्वतः पण करू शकता किंवा तुमचा कृषी सहाय्यकाकडून पण करू शकता. स्वतः करायचं असेल तुम्ही स्वतः वेबसाईटवर जा, तिथे त्या डिसबर्समेंट स्टेटसवर क्लिक करा. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे. मग तुम्हाला आधार क्रमांक टाकून तुम्हाला OTP येईल. तो OTP टाकून तुम्ही ई-के-वाय-सी तुमची कंप्लीट करू शकता. तर ई-के-वाय-सी लवकरात लवकर करून घ्या, कारण जर तुमच्या शेतात जर ही 2 पिकं असतील, सोयाबीन आणि कपाशी, तर तुम्हाला नक्की त्याचे पैसे मिळणार आहेत आणि त्याची तुम्ही पोर्टलवर नोंद करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पैसे मिळतील. ठीक आहे. तर शेतकऱ्यांसाठी खूप मोठी बातमी, आनंदाची बातमी. ज्यांच्या शेतात ही पिके उगवतात त्यांच्यासाठी तर खूप महत्त्वाची बातमी आहे. आणि तुमच्या शेतात जरी पिके उगवत असेल तुम्ही नक्की अर्ज करा आणि तुम्ही नक्की के-वाय-सी करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पैसे चालू राहतील असेच. ठीक आहे, धन्यवाद. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.